काळजी करू नको बाळा. आता आपण डॉक्टरांकडे आलोय ना. बघू मला कुठे चावलंय ते. तुम्ही इकडे या. हो तिथे पायाला. मी आहे हा मीरा. चावल्याच्या 2 खुणा आहेत. सूज नाहीये. मीरा बरी होईल ना डॉक्टर? रघु, बीपी. हात बघू. मीरा काही घाबरू नको, मी आहे हा. इंजेक्शन. घाबरू नका बाळा, आता डॉक्टर इंजेक्शन देतील. हे बघ माझ्याकडे बघ. झाला? घाबरू नको. झालं आपलं. बर, आता काळजीचं काहीच कारण नाही. विष पिण्याच्या आत योग्य ते उपचार झालेले आहेत. थँक गॉड. डॉक्टर मला भीतीच वाटत होती. म्हणजे इतक्या छोट्या गावात हॉस्पिटल असेल का नाही कळत नव्हतं. वाटलं होतं की तालुक्याला न्यावं लागेल की काय. नाही नाही, निमणीच्या आसपासच्या सगळ्या गावांसाठी मी सदैव इथंच आहे. या. हो आलेच बाळा मी. बसा ना. शुअर. मीरा ना? हो. बरं, ही काही औषधं मी लिहून देतोय आणि सोबत डोसेजेस दिली आहेत. ओके. आणि इथे वरती माझा नंबर सुद्धा दिलाय. म्हणजे परत जर काही अचानक लागलं तर. थँक्यू सो मच. बरं, तुम्ही जाणार कशात? नाही म्हणजे मी सोडू तुम्हाला की? नाही म्हणजे ऍक्च्युली मी इथे जवळच राहते. मी जाईन माझी. डॉक्टर तुमची फीस? नाही हो, इट्स ओके. ते कामच आहे माझं. थँक्यू. वेलकम. चलायचं बाळा? काही वाटलं तर दाखवायला घेऊन या तुम्हीच. नक्की. थँक्यू. वा. मोठे बाई महाराज, मला तुम्हा सगळ्यांना एक बोलायचं होतं. बोल बोल. तुला सतत बोलायचंच असतं, दुसरं काम काय आहे तुला? बोल. म्हणजे दरवर्षी आपल्याकडे गणपती बाप्पा येतो. तुझ्यामुळे आले. हे माझ्याकडनं वदवून घेऊन तुला स्वतःचं कौतिक करून घ्यायचंय का? नाही तसं नाही, म्हणजे बाप्पा येतो सोबत आनंद घेऊन येतो, आपण पण त्याचं सगळं उत्साहानं करतो. इंदू,
काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं मोकळेपणानं बोल की. सगळी घरची माणसं आहेत आपल्या, संकोच कसला करतेस? महाराज, मला काय वाटतं, आपण आपल्या घरी गौर आणली तर काय गवर म्हणजे काय? फ्रीज आहे का टीव्ही आहे? अगं बाई, प्रथा परंपरा नावाची काहीतरी चीज असते का नाही? गवर माहेरून येते बाय का माहेर? आई काय अध्यक्षच काय वहिनी, तो सणावाराचं असं कशाला बोलतो? मी काय चुकीचं बोलतेय का? अहो, आता त्या बिचारीला नाहीये माहेर, हेच तर सांगते. आहे माहेरचं तर कोण आहे? ती आत्या दूरची. तिच्या घरी ती साधा गणपती बसवत नाही. गौर कुठनं देणार आहे ती हिला? मोठ्या बाई, दिग्रसकरांच्या सुनेच्या माहेरूनच येणार गवर. काय? तुम्हीच म्हणाला होतात ना की गवर माहेरून येते म्हणून, आणि तिथूनच आली पाहिजे. मग शकुंतला काकी पण दिग्रसकरांच्या सूनच आहेत की. त्यांच्या घरून येईल गवर. काय गो शकू? काय बोलते ही? मोठ्या बाई, म्हणजे माझी इच्छा होती की आपल्या घरात गौरी यावी. त्याचं काय झालंय, माझ्या माहेरी गौरी असायच्या ना, पण माझी बहीण गेल्यानंतर आता त्या गौरींचं कोण करणार? मग तुम्हाला चालणार असेल तर आपण आणूयात का घरी गौरी? म्हणजे काय काकू? अगं तुझं पण घर आहे ना हे. आता आईच्या घरून जर गौरी येत असल्या असता तर तिने तुला विचारलं असतं का? अध्यक्षज, दोन मोठी माणसं बोलतायत ना, लहानांनी मध्ये बोलायचं नसतं. आणि काय ग शकुंतली, प्रथा परंपरा नावाची गोष्ट काही असते का नाही? जमणार आहे का तुला? झेपणार आहे का? एवढ्या सगळ्या गोष्टी होणार आहेत का तुझ्याकडनं? करणार आहेस का समज? आणि पुन्हा या सगळ्यामध्ये तुला काही झालं तर पुन्हा दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत, ऑपरेशन आहेत, हे समजा कोणी करायचं? नाही बाई. आणि फट म्हणता काहीतरी झालं तर व्यंकट भाऊजींना पुन्हा त्याच देवीची प्रार्थना करायला लागल. आळू आळू आळू, पाणी प्या, पाणी प्या. आता परत तुमचा आजार पण नकोय. हा, पाणी प्या. शकुंतले, एकदा वसा हाती घेतला तर तो आयुष्यभर निर्भवावा लागतो. त्यासाठी मी आहे ना. मी चालवीन. आणि मीच काय, नारायणीताई पण आहे. हो ना नारायणीताई? हो हो ना, हो. आई, आम्ही आहोत ना. आम्ही शकू काकूला काही त्रास होऊ देणार नाही. हो ना इंदू? चांगलंय की मग. वहिनी, अहो काय हरकत आहे? आपल्या या दोन पोरी आहेत, त्या उत्साहानं आनंदाने करतील सगळं.
आणि अहो घरात गणपती आहेच, पण गौराई सुद्धा जर आली तर स्त्रियांचा मान सन्मान वाढल्यासारखंच होईल. काय वाटते तुम्हाला? ठीक आहे. शकुंतले, म्हणजे मी पण माझ्या माहेरच्या सगळ्या प्रथा परंपरा हित घेऊन आले तर चालणार आहे का? आणा की मोठे बाई. अहो ते सण सुद्धा आपण जोरदार साजरी करू. त्याच निमित्तानं घरात चहलपहल वाढते, आनंदाचा पाऊस होतो नुसता. आणि मुलीच्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडे हक्क समानच असतो ना. अगदी बरोबर आहे. चांगल्या गोष्टींचा वारसा हा कायम जपलाच पाहिजे. आणि इंदू नाही का आपल्या पुंडलिक महाराजांच्या कीर्तनाचा गादीचा वारसा जपतीच आहे की. व्यंकट भाऊजी, आंबा आणि संत्र या दोन फळांमध्ये अंतर आहे की नाही? तसंच शकुंतला जे बोलतीये आणि तुम्ही जे बोलताय याच्यामध्ये अंतर आहे. आता तुम्ही मला सांगा, विठूच्या वाडीतलं एक घर सांगा ज्या घरामध्ये सुनेनं आपल्या माहेरची परंपरा जपली. सांगा, एक नाव सांगा. मोठे बाई, बऱ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी पहिल्यांदाच घडतात. ही परंपरा आपण आपल्या घरापासून सुरू करू की. मला अक्कल शिकवणे इतकं या घरामध्ये मोठं कोणीच नाही, आणि तू तर नाहीच नाही. पण आई इंदू काही चुकीचं बोललेले नाही. मला काही कळत नाही वार कुठल्या दिशेनं वाहत आहे ते. रामकृष्ण. मोठे बाई थांबा हो, अशा भरल्या ताटावरून उठून नका जाऊ. मोठे बाई, शकुंतले, वंश बुडालेल्या घरातल्या प्रथा भरल्या घरात आणू नये ग.